कोल्हापूर येथील मंगळवार पेठ चौंडेश्वरी हॉल येथे एकदिवसीय गुरुचरित्र पारायण आयोजित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव आणि पारिवारिक गुरुबंधू यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. गुरुचरित्र सामूहिक पारायणाचे हे 9वं वर्ष आहे. रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटे 6 वाजता चौंडेश्वरी हॉल मंगळवार पेठ इथं गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू झाला. मार्गशीर्ष महिन्यात गुरुचरित्र पारायण करणं अत्यंत भाग्यदायी मानलं जातं. यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. पहाटे 6 वाजता पूजा आणि अभिषेक करून पारायणाला सुरुवात करण्यात आली. तसेच संध्याकाळी आरती आणि महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं. पारायणासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावर्षी 1000हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. सागर जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण पार पडलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, माधुरी काटकर, मुकुंद काटकर, यशस्विनी जाधव, आर्यनिल जाधव यांनी केलं होतं. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांचे कुटुंब, स्थानिक लोक आणि मित्रपरिवाराच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय यशस्वीरित्या आणि आनंदात पार पडलं. लोकांनी यासाठी मनोमन शुभेच्छा दिल्या. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून स्नेहा मांगुरकर.